कधीकधी माणसाची खरी ओळख त्याच्या दिसण्यात नाही, तर त्याच्या गुपितांमध्ये दडलेली असते. ही आहे एका कुटुंबाची कथा, जिथे स्वप्न आहेत, फसवणूक आहेत आणि आहे नशेच्या विळख्यातून जन्मलेलं भयानक सत्य. एका बापाचं प्रेम, एका मुलाची धडपड आणि शेवटी घडलेलं असं काही ज्याने सगळ्यांचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एक्सप्लेन करणार आहोत निरंगल मोंद्रो हा चित्रपट. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाच्या सुरुवातीला आपण श्री नावाच्या मुलाला सकाळी 5 वाजता ट्युशनला जाताना पाहतो. पण तिथे पोहोचल्यावर त्याला कळतं की आज ट्युशनला सुट्टी आहे. मग श्री परत घरी निघतो. रस्त्यात त्याला काही माणसं दिसतात जे एका मुलीला किडनॅप करत असतात. हे पाहून श्री घाबरतो आणि पटकन घरी पोहोचून स्वतःला खोलीत लॉक करून बसतो. यानंतर जेव्हा श्री शाळेला जाण्याची तयारी करत असतो, तेव्हा त्याचे वडील त्याच्याशी अभ्यासाबद्दल विचारतात. पण श्री त्यांना नीटसं उत्तरही देत नाही. ही गोष्ट त्याच्या वडिलांना खूप वाईट वाटते, पण ते काही बोलत नाही. मग श्री शाळेत जातो, जिथे वसंत सर शिकवत असतात. पण ते शिकवत असताना खूप टेन्शनमध्ये दिसत असतात. थोड्या वेळाने वसंत सर कोणाशी तरी फोनवर बोलतात आणि लगेचच शाळेतून निघून जातात. हे पाहून श्री चकित होतो की सरांना नक्की काय झालं असेल. तेव्हा श्रीचा मित्र सांगतो की आज वसंत सरांची मुलगी पार्वती माझ्या ट्युशनलाही आली नव्हती. तिला काही झालं तर नसेल ना? हे ऐकल्यावर श्री घाबरतो. मग तो बहाणा करून आपल्या मित्रांसोबत शाळेतून बाहेर पडतो. यानंतर श्री पार्वतीच्या शाळेत जाऊन चौकशी करतो की ती आज आली होती की नाही. पण तिथे कळतं की पार्वती आज शाळेला आलेलीच नव्हती. मग श्री आपल्या मित्राला सांगतो, मी आज सकाळी एका मुलीला किडनॅप होताना पाहिलं होतं. कदाचित ती पार्वती तर नसेल. मला खूप टेन्शन येतंय. यानंतर ते दोघं मिळून अजून लोकांकडून पार्वतीबद्दल चौकशी करतात. पण कुणालाही काही माहिती मिळत नाही. तेव्हा श्रीचा दुसरा मित्र त्याला विचारतो, तुला पार्वतीसाठी एवढी काळजी का वाटते? ती तुझी आहे तरी कोण? श्री सांगायला लागतो आणि कथा भूतकाळात जाते. एका इंटरस्कूल इव्हेंटमध्ये श्रीची भेट पार्वतीशी झाली होती आणि तिथूनच दोघांची मैत्री सुरू झाली होती. त्या दिवसापासून श्री आणि पार्वती नेहमी एकत्र फिरू लागले आणि हळूहळू श्रीला पार्वतीवर प्रेमही होऊ लागलं. श्री सांगतो की एकदा वसंत सरांनी देखील त्याची मित्रासारखी मदत केली होती. खरं तर जेव्हा श्रीच्या आईवडिलांमध्ये भांडणं खूप वाढली होती आणि गोष्ट डिवोर्सपर्यंत आली होती, तेव्हा श्री खूपच त्रासलेला असायचा. हे पाहून वसंत सरांनी श्रीच्या आईवडिलांना समजावलं होतं की तुमच्या भांडणाचा परिणाम श्रीच्या मनावर होत आहे. त्यामुळे त्याच्या भविष्याकरिता तुम्ही नीट राहायला हवं. वसंत सरांचं बोलणं मान्य करून श्रीच्या आईवडिलांनी भांडण थांबवलं आणि तेव्हापासून पुन्हा कधीच वाद झाला नाही. आता वर्तमान काळात श्री म्हणतो की वसंत सर खूप चांगले आहेत. त्यांची मुलगी सापडली की बरं होईल. तेव्हा श्रीला त्याच्या वडिलांचा फोन येतो. पण श्री त्यांच्याशी पुन्हा खूप रूडली बोलतो. तरीही त्याचे वडील मुलाची नादानी समजून काहीच बोलत नाही. यानंतर जेव्हा श्री बाईकवरून जात असतो, तेव्हा त्याला रस्त्यात एक व्हॅन दिसते, ज्यावर एक लोगो बनलेला असतो. ते पाहून श्रीला आठवतं की याच व्हॅनमध्ये सकाळी किडनॅपिंग झाली होती. म्हणून तो लगेचच आपल्या मित्रांना बोलावतो आणि सांगतो, नक्कीच या घरात पार्वतीला किडनॅप करून ठेवलेलं असणार. आणि मग श्री त्या घरात पाहायला लागतो. इथून सीन कट होतो आणि दुसरी कथा दाखवली जाते. खरं तर मंडळी, या चित्रपटात 3 कथा आहे, ज्या पुढे जाऊन एकमेकांशी जोडल्या जातील. या कथेत आपण आता वैत्री नावाच्या मुलाला पाहतो, जो डायरेक्टर बनू इच्छितो. तो आपल्या शॉर्ट फिल्मचा एक सीन शूट करत असतो, जेणेकरून प्रोड्युसरला दाखवू शकेल. आणि त्या सीनमध्ये किडनॅपिंगचं दृश्य होतं. म्हणजे श्रीने जे पाहिलं होतं ते खरं नसून केवळ ॲक्टिंग होती. पण श्रीने त्यालाच खरं मानलं. त्यानंतर वैत्री आपल्या मित्रांसोबत एका चहाच्या टपरीवर येतो आणि तिथे तो चहा घेतो. मग तो स्मोकिंग करतो, कारण वैत्रीला नशेची वाईट सवय लागली होती. खरं तर त्याला आयडिया फक्त नशा केल्यानंतरच येत असत. थोड्याच वेळात तिथून पार्वती जात असते. तिच्या सायकलची चेन निघालेली असते. मग दुकानवाला ती चेन लावून देतो. हे सगळं वैत्रीही बघत असतो. त्यानंतर पार्वती तिकडून निघून जाते. दुसऱ्या दिवशी वैत्री एका प्रोड्युसरकडे आपली स्टोरी घेऊन जातो. पण प्रोड्युसर त्यावर चित्रपट बनवण्यास नकार देतो. त्यामुळे वैत्री रागाने निघून जातो आणि इतर प्रोड्युसरकडे जातो. पण प्रत्येक ठिकाणी त्याला नकारच मिळतो. या गोष्टींनी त्रस्त होऊन वैत्री आपल्या रूममध्ये परत येतो आणि तो संपूर्ण दिवस फक्त नशा आणि गेम्स खेळण्यात घालवतो. कारण त्याचं एकच स्वप्न होतं की त्याला मोठा डायरेक्टर बनायचं. पण इतक्या दिवसानंतरही त्याला कुठे चान्स मिळत नव्हता, जरी त्याची स्टोरी तयार होती तरीही. मग दुपारपासून रात्र होते आणि वैत्रीचे मित्र त्याला भेटायला येतात. ते सांगतात, तुझी स्टोरी डायरेक्टर किशोरला सांगितली होतीस ना, आणि त्याने तुला नंतर बोलावलं होतं. तो आता त्या स्टोरीवर चित्रपट बनवत आहे. हे ऐकून वैत्रीच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो पटकन आपली स्क्रिप्ट शोधू लागतो. पण घरात कुठेही त्याची स्क्रिप्ट सापडत नाही. म्हणजे ती चोरी झाली होती. हे पाहून वैत्री संतापतो आणि आपल्या मित्रांना रूममधून बाहेर काढतो व स्वतः नशा करू लागतो. त्याला आठवतं की डायरेक्टर किशोरने त्याला हे बोलून फसवलं होतं की
तो त्याला चित्रपट बनवण्याची संधी देईल. तेव्हाच वैत्रीचे मित्र कसंबसं करून रूममध्ये शिरतात आणि त्याला सांभाळू लागतात. कारण वैत्री नशेत वेड्यासारखं पुटपुटत होता आणि त्याला हॅल्युसिनेशन होऊ लागले होते. यानंतर आपल्याला तिसरी कथा दाखवली जाते, जिथे एक चोर एका घरातून काही महत्त्वाचे कागदपत्र चोरून बाहेर पडत असतो. तेव्हाच त्याच्या समोरून कुणीतरी जातं, पण चोर त्याच्याकडे लक्ष न देता आपला मार्ग पकडतो. मग आपण वसंतला पाहतो. सकाळी उठल्यावर त्याला घरात कुठेही त्याची मुलगी पार्वती दिसत नाही. त्यामुळे तो आपल्या बायकोला विचारतो, पण ती काहीच उत्तर देत नाही. खरं तर या दोघांमध्ये जास्त संवाद नसायचा. मग वसंत पार्वतीच्या मित्रांना फोन करून चौकशी करतो, पण कुणालाही पार्वती कुठे आहे हे माहिती नसतं. तेव्हाच आपल्याला इन्स्पेक्टर शेल्वम दाखवले जातात. त्यांना कॉन्स्टेबल फोन करून सांगतो की एक हिट अँड रन केस आली आहे, ज्यात 2 मुलांनी एका लेडीला धडक दिली आहे. त्या लेडीला खूप इजा झाली आहे आणि त्या दोन्ही मुलांना प्रकाश नावाच्या कॉन्स्टेबलने जेलमध्ये टाकलं आहे. पण समस्या अशी होती की ते दोन्ही मुलं म्हणजे मिनिस्टरची मुलं होती, बाला आणि कृष्णा. हे ऐकून शेल्वम हादरून जातात आणि म्हणतात, ठीक आहे, मी येतो आणि बघतो. आता आपल्याला तोच सीन दाखवला जातो जेव्हा वसंत पार्वतीबद्दल टेन्शनमध्ये होता. म्हणून तो आज शाळेतून सुट्टी घेऊन पार्वतीला शोधायला निघतो. या सगळ्या घडामोडी एकाच दिवसात घडत असतात. त्यामुळे मंडळी, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. यानंतर आपण पाहतो की शेल्वम जसा ठाण्यात जातो, तसंच मिनिस्टरचा मुलगा बाला त्याच्याशी उद्धटपणे वागू लागतो. तो म्हणतो, आम्हाला सोडून दे, नाहीतर तुझी वर्दी उतरवून टाकेन. हे ऐकून शेल्वमला राग येतो आणि तो म्हणतो, मी तर तुम्हाला सोडणारच होतो, पण आता मी पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. ॲक्च्युली शेल्वम थोडासा भ्रष्टाचारी माणूस होता. थोड्याच वेळात तिथे मिनिस्टरचा पीई येतो आणि शेल्वमला काही पैसे देतो. तो सांगतो की हे केस संपल्यावर अजून ₹1,00,000 येतील. तेव्हा शेल्वम म्हणतो, आतापर्यंत मी FIR पण लिहिलेली नाही. पण जर त्या लेडीचा मृत्यू झाला तर मला पूर्ण ₹5,00,000 हवेत. यावर पीए तयार होतो. तेव्हाच तिथे रवी नावाचा तोच चोर येतो आणि शेल्वमला ते चोरलेले डॉक्युमेंट्स देतो. म्हणजे शेल्वमच्या सांगण्यावरूनच तो चोरी करायला तिकडे गेला होता. मग शेल्वम आपलं डोकं चालवतो आणि अलीकडेच आलेल्या चोरीचा गुन्हा रवीच्याच नावावर टाकून त्याला जेलमध्ये डांबून टाकतो. बिचारा रवी काही बोलूही शकत नाही. यानंतर शेल्वम एका माणसाला कॉल करून ते पेपर्स घेऊन त्याला भेटायला निघतो. तेव्हाच तिथे वसंत येतो आणि सांगतो की माझी मुलगी सकाळपासून गायब आहे. शेल्वम त्याची तक्रार नोंदवून घेतो. पण शेल्वमच्या मनात होतं की कदाचित पार्वती कोणासोबत तरी पळून गेली असेल. मग जेव्हा वसंत तक्रार दाखल करत असतो, तेव्हा कॉन्स्टेबल त्याला पार्वतीच्या पर्सनल आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारतो. पण वसंतकडे त्याचे काहीच उत्तरं नसतात. त्यामुळे कॉन्स्टेबल म्हणतो, आपल्या बायकोला विचार, तिला सगळंच माहिती असेल. मग वसंत आपल्या बायकोकडे जातो आणि पार्वतीच्या बॉयफ्रेंडपासून सगळं विचारतो. पण त्याची बायको उलट वसंतला सुनावते, कधी आमच्यासोबत वेळ घालवला असतास तर तुला सगळं माहिती झालं असतं. हे ऐकून वसंत थोडासा उदास होतो, कारण खरंच त्याने आपल्या कुटुंबासाठी काहीच आणि कधीच वेळ दिला नव्हता. दरम्यान शेल्वम त्या हिट अँड रन केसच्या लेडीला हॉस्पिटलमध्ये पाहायला येतो. ती वाचलेली असते. मग तो मिनिस्टरच्या पीएला कॉल करून सांगतो, तुमच्या मुलावर केस होणार नाही, अजून ₹1,00,000 पाठवून द्या. आम्ही बाला आणि कृष्णाला सोडतो. यानंतर बाला आणि कृष्णा दोघांनाही सोडून दिलं जातं. तिथून जाताना कृष्णा बालाला सांगतो, या पोलीसवाल्याला एक मुलगा आहे, जो आपल्याच एरियात राहतो आणि तो फिल्म्स बनवतो. हे ऐकल्यावर बालाच्या डोक्यात शेल्वमला धडा शिकवण्याची कल्पना येते आणि तो काही लोकांना फोन करून सांगतो की त्या मुलाला मारून टाका. यानंतर आपण तो सीन पाहतो जिथे श्री आपल्या मित्रांसोबत वैत्रीच्या घराबाहेर उभा असतो. तेव्हाच बालाचे गुंडही वैत्रीला मारायला तिकडे येतात आणि इथे उघड होतं की शेल्वमचा मुलगा म्हणजे वैत्रीच आहे. हे गुंड सरळ वैत्रीवर हल्ला करतात, पण वैत्री जो नशेत होता तो एक एक करून सगळ्यांना एकटाच मारू लागतो. हे सगळं दुरून श्री आणि त्याचे मित्र पाहत होते. शेवटी गुंड तिकडून पळून जातात, पण वैत्री नशेत अजूनही शांत होत नव्हता म्हणून त्याचे मित्र त्याला व्हॅनमध्ये बसवून घेऊन जाऊ लागतात. हे पाहून श्री आपल्या मित्रांसोबत त्याचा पाठलाग करतो. दरम्यान वसंतला अजूनही पार्वतीचा काहीच पत्ता लागत नाही, म्हणून तो मंदिरासमोर जाऊन रडू लागतो. तिथेच आपल्याला रवी दिसतो, जो कॉन्स्टेबलला सांगत असतो, सर मला सोडून द्या, मी आता कधीही चोरी करणार नाही. तेव्हाच कॉन्स्टेबल पार्वतीचा फोटो पाहत असतो. रवी तो फोटो पाहून म्हणतो, ही मुलगी तर मी पाहिली. सुरुवातीला कॉन्स्टेबलला त्याच्यावर विश्वास बसत नाही, पण रवी सांगतो, जेव्हा मी शेल्वम सरांनी सांगितलेले डॉक्युमेंट्स घेऊन परतत होतो, तेव्हा ही मुलगी माझ्यासमोरूनच सायकलवरून चालली होती. मग तिने एका गाडीच्या जवळ आपली सायकल फेकून दिली आणि आणि मग त्या व्हॅनमध्ये बसून ती निघून गेली. हे ऐकून कॉन्स्टेबल म्हणतो, जर तू खरं बोलत असशील तर मी तुला सोडून देईल. म्हणून तो प्रकाश नावाच्या कॉन्स्टेबलला सांगतो की रवीसोबत जाऊन सगळ्या गोष्टीची खात्री करून घे. इकडे वैत्रीचे मित्र पाहतात की कुणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे. मग ते त्यांच्याकडे जाऊन विचारतात, आमच्या मागे काय येत आहात? तेव्हा श्री म्हणतो, तुम्ही जी किडनॅपिंग केली त्याबद्दल मला सगळं माहिती आहे. यावर वैत्री गाडीतून बाहेर येतो आणि म्हणतो, कुठली किडनॅपिंग? आम्ही तर सीन शूट करत होतो. तेव्हाच वैत्रीचा मित्र त्यांना तो व्हिडिओ दाखवतो.
हे पाहून श्रीलाही कळतं की त्याला गैरसमज झाला होता. मग मैत्री विचारतो, तू नेमकं कोणाला शोधत आहेस? श्री त्याला पार्वतीचा फोटो दाखवून म्हणतो, ही मुलगी गायब झाली आहे, कुठे गेली माहिती नाही. तेव्हाच मैत्री म्हणतो, ही तर सकाळी सायकलवरून जाताना दिसली होती, आम्ही तिला पाहिलं होतं. मग तो श्रीचा नंबर घेऊन म्हणतो, काही समजलं तर तुला सांगू. हे ऐकून श्री तिकडे निघून जातो. इकडे कॉन्स्टेबलला कळतं की मैत्रीवर हल्ला झाला होता. तो लगेच शेल्वमला ही बातमी सांगतो. तेव्हा शेल्वम म्हणतो, नक्कीच हा हल्ला त्यानेच करवला असेल. इथे वसंत आपली मुलगी गायब झाल्यामुळे पूर्णपणे खचून गेला होता. त्याला काहीच सुचत नव्हतं की आता काय करावं. दरम्यान आपण कॉन्स्टेबल प्रकाशला पाहतो, जो वसंतला सांगत होता, ज्या ठिकाणाहून पार्वती गायब झाली होती त्या एरियाची फुटेज आम्ही पाहिली आहे. पार्वती एका ग्रे रंगाच्या कारमध्ये बसून स्वतःच निघून गेली होती. ग्रे रंगाच्या कारचं नाव ऐकून वसंत थोडा दचकतो. इकडे शेल्वम, बाला आणि कृष्णा जिथे क्लबमध्ये मजा करत होते तिथे येतो आणि त्यांना आपल्यासोबत घेऊन येतो. मग आपण श्रीला पाहतो, जो म्हणत होता, ही पार्वती कुठे गेली कोण जाणे. कालच मी तिला माझ्या प्रेमाची कबुली दिली होती आणि आज ती मला उत्तर देणार होती, पण याच दिवशी ती गायब झाली. यानंतर मैत्री आपल्या मित्रांसोबत त्या दिग्दर्शक किशोरच्या सेटवर येतो, पण मैत्रीचा मित्र म्हणतो, मी जाऊन बोलतो, तू नशेत आहेस. तो मग किशोरकडे जाऊन म्हणतो, सर तुम्ही आमची कथा चोरली आहे. पण किशोर म्हणतो, ही माझीच कथा आहे. उलट त्या मैत्रीनेच माझ्यासारखी कथा लिहिली, यात माझी काही चूक नाही. आणि आता मी तर चित्रपट बनवतोय, मला कुणीही थांबू शकणार नाही. इकडे मैत्री आपल्या कॉन्स्टेबल काकांना फोन करतो आणि सांगतो, मला पार्वती नावाच्या मुलीबद्दल माहिती हवी आहे. तेव्हा कॉन्स्टेबल त्याला काहीतरी सांगतो, जे आपल्याला पुढे समजेल. मग मैत्री थेट गाडीतून उतरून किशोरकडे जातो आणि त्याच्यावर ओरडतो, तू माझी स्क्रिप्ट चोरली आहेस. पण कुणीच त्याचं काही ऐकत नाही. इकडे वसंत आपल्या बायकोला सांगतो, पार्वती ग्रे रंगाच्या कारमध्ये बसली आहे. तुझ्या भावाला विचार, ते दोघे कुठे आहेत. म्हणजेच पार्वतीच्या मामाकडे ती कार होती. दरम्यान शेल्वम संतापून बालाला जोरात मारतो आणि म्हणतो, माझ्या मुलावर हल्ला करण्याची तुमची हिंमत कशी झाली. तेवढ्यात तिथे मंत्री येतो. आपल्या मुलाची अवस्था पाहून मंत्र्याला फार राग येतो. मग तो शेल्वमला विचारतो, जेव्हा पैसे मिळाले होते तर माझ्या मुलाला का पकडलंस. तेव्हा शेल्वम म्हणतो, कोणते पैसे, मी तर माझी ड्युटी निभवत आहे. तुमचा मुलगा ड्रिंक अँड ड्राईव्ह केसमध्ये आत आहे आणि आता तर FIR पण झाली आहे. हे ऐकून मंत्री काही न बोलता तिकडून निघून जातो आणि आता त्याला शेल्वमकडून सूड घ्यायचा होता. इकडे मैत्री आपली कथा रोहितला सांगायला चालला होता. तेव्हाच एक माणूस येतो आणि म्हणतो, भाऊ मी तुझ्या शेजारी राहतो. आज सकाळी 5 वाजता जेव्हा मी कामावर जात होतो तेव्हा मी एका मुलाला तुझ्या घरातून बाहेर येताना पाहिलं. त्याने हेडफोन लावले होते आणि तो सोसायटीत पहिल्यांदाच दिसला होता. मी घाईत होतो म्हणून मी तेव्हा लक्ष दिलं नाही, पण त्याच्या हातावर सापाचा टॅटू होता. खरं म्हणजे तो चोर रवी होता. मग आपल्याला तोच सीन दाखवण्यात येतो, जेव्हा मैत्रीने आपल्या कॉन्स्टेबल काकांना पार्वतीबद्दल विचारण्यासाठी फोन केला होता आणि त्यात त्याने श्रीलाही कॉन्फरन्सवर घेतलं होतं. तेव्हा कॉन्स्टेबल सांगतो की पार्वतीचं ठिकाण सापडलं आहे. ती आपल्या मामाच्या घरी आहे. हे ऐकून श्री आनंदी होतो की पार्वती सापडली, म्हणून तो तिला भेटायला निघतो. इकडे मैत्री पण रवीचं कसाबसा माग काढतो आणि त्याला भेटायला निघतो. तेव्हा श्री पार्वतीच्या मामाच्या घरी येतो. तेव्हा तिथे वसंत आधीच असतो आणि निराश होऊन बाहेर पडत असतो. मग श्री तिथे येतो आणि त्याला पार्वती घराबाहेरच बसलेली दिसते. ते पाहून श्री सुटकेचा निश्वास टाकतो. इकडे मैत्रीनं रवीला पकडलं होतं आणि त्याला विचारलं, तू माझी स्क्रिप्ट का चोरलीस. यावर रवी म्हणाला, मला तर शेल्वम सरांनी ही चोरी करायला सांगितली होती, मी फक्त ऑर्डर्स पाळले. हे ऐकून मैत्रीला खूप वाईट वाटतं की त्याच्या स्वतःच्या वडिलांनीच त्याची कथा चोरवली होती. त्यामुळे तो आपल्या वडिलांना भेटायला निघतो. तेव्हा श्री पार्वतीला भेटल्यानंतर थेट वसंतला भेटायला जातो. मग दाखवलं जातं की पार्वतीने श्रीला काय सांगितलं. जेव्हा श्री पार्वतीला भेटतो आणि म्हणतो, तुझ्यामुळे वसंत सर आज खूप जास्त त्रस्त झाले होते. तेव्हा पार्वती म्हणते, तुला माझ्या बाबांबद्दल काहीच माहिती नाही. ते जसे दिसतात ते तसे नाहीत. ते खूप मोठे दारुडे आहेत. शाळेतून परत आल्यानंतर ते फक्त दारूतच बुडून जातात. म्हणूनच त्यांचं नेहमी आईसोबत भांडण होतं. परवा बाबांनी दारूच्या नशेत हद्दच केली. मी माझं काम करत होते तेव्हा ते दारू पिऊन माझ्याजवळ आले आणि मला पकडलं. जसं काहीतरी त्यांना करायचं होतं. मी खूप घाबरले. हे जेव्हा मी आईला सांगितलं तेव्हा तिचेही होश उडाले. त्यामुळे बाबांना धडा शिकवण्यासाठी तिनं मला मामांकडे पाठवलं. मला आता बाबांना भेटायचं नाही. हे ऐकून श्री हादरून जातो, कारण तो वसंत सरांना बेस्ट टीचर मानत होता. इकडे मैत्री शेल्वमजवळ येतो आणि विचारतो, तुम्ही माझी स्क्रिप्ट किती पैशात विकली. यावर शेल्वम हसत म्हणतो, तुझी कथा डायरेक्टर किशोर हडप करू इच्छित होता आणि हे सगळं तुझ्या तिसऱ्या मित्राचा प्लॅन होता. हे मी आवाजावरूनच ओळखलं होतं. त्यामुळे सुरुवातीला मी ती कथा किशोरच्या सांगण्यावरून चोरवली. पण नंतर जेव्हा माझ्याकडे कथा आली तेव्हा मी किशोर आणि त्याच्या साथीदारांचा सगळ्या कॉल रेकॉर्डिंग्स घेऊन सिनेमा संघटनेच्या प्रमुखाकडे पोहोचवल्या, जेणेकरून किशोरवर कठोर कारवाई होईल.
हे ऐकून मैत्रीला समजतं की त्याच्या वडिलांनी काहीही चुकीचं केलं नव्हतं. उलट त्यांनी किशोरला धडा शिकवला होता. इकडे श्री वसंतला ऐकून निघून जातो. तुम्ही नशेत आपल्या मुलीबरोबर खूप मोठं चुकीचं वागलात. तुमच्या नशेच्या सवयीमुळे तिला खूप मोठा धक्का बसलाय. इकडे शेल्वम मैत्रीला म्हणतो, तुझी आई नेहमीच इच्छित होती की तू नीट शिकून मोठा व्हावाच. पण तू तिचं ऐकलं नाहीस. म्हणून मी तुला घरातून बाहेर काढलं. पण तरीसुद्धा तू तुझ्या स्वप्नाच्या मागे लागून राहिलास. ही खूप चांगली गोष्ट आहे. आता आपण सोबत राहू. तुझं स्वप्न तू कधी सोडू नकोस. इतक्यात एक गोळी थेट शेल्वमच्या कपाडावर लागते आणि तो तिथेच मरतो. मग समजतं की ही गोळी मिनिस्टरने आपल्या मुलाचा बदला घेण्यासाठी चालवली होती. हे सगळं पाहून मैत्री धक्क्यात जातो. मग आपण वसंतला पाहतो, जो आपल्या मुलीची आठवण करून रडतो. त्यानंतर तो एक पत्र लिहितो, माझ्या नशेने मला राक्षस बनवलं. आता मी कधीही माझ्या मुलीच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकणार नाही. त्यामुळे आता माझं जगणं योग्य नाही. हे पत्र लिहून वसंत गळफास घेऊन स्वतःला संपवतो. तेव्हाच श्री आपल्या वडिलांकडे येतो आणि म्हणतो, माझ्या रूड बिहेवियरसाठी मला माफ करा. मला वाटत होतं की बाबांनी परफेक्ट असायला पाहिजे. पण तुम्ही जसे आहात तसेच योग्य आहात. आणि या क्षणांवरच हा चित्रपट इथेच संपतो. आणि मंडळी, अशा रीतीने या चित्रपटाला मिळतो एक हृदयद्रावक शेवट. स्वप्न, प्रेम, नाती आणि नशेच्या अंधारात बुडालेलं आयुष्य यानेच या चित्रपटाचा प्रवास पूर्ण होतो. पण प्रत्येक शेवट नवा विचार देऊन जातो. स्वप्न कधी सोडू नयेत आणि व्यसन हे फक्त आयुष्य उद्ध्वस्त करतं. मंडळी, तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लगेचच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.